धन्यवाद. थँक यू सो मच कुमारजी बाबरे सर यांचा आवाज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ऐकताय. मुरबाड ग्रामीणचा अतिशय देखणा आणि मनमोहक आवाज आपल्यासोबत जोडला गेला. या ठिकाणी सुरुवात झाली आहे आणि निश्चितच पहिल्या चेंडूवरती हादरा दिलाय की काय अशा पद्धतीनं सेलिब्रेशन चालू झालं होतं. विकेटच्या मागणं मोठं सेलिब्रेशन कमलाकर अण्णा यांचं. मात्र थर्डमॅनवरती फिल्डर अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन लगेच दाखवलंय. सांगतोय की नॉट आउट आहे, मात्र जबरदस्त कलेक्शन पाहायला मिळालं. सलामीची जोडी जुगरेवाडी संघासाठी बॅट्समन तयार होत आहेत. आपण पाहताय फलंदाज योगेश आणि वैभव. मात्र आपण सर्वांनी वेळ पाळणं फार गरजेचं आहे. आपला गोलंदाज व्यवस्थित आहे का हे पाहून घ्या. त्याला जर फार मोठी इजा असेल तर त्याला आराम करू द्या. स्वर्गीय रुपेशदादा प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक 2025 मध्ये आपण आहोत. कान्होळ गावाचं आणि कान्होळ ग्रामस्थांचं हे अतिशय दर्जेदार दमदार आयोजनाची दुसरी रात्र या ठिकाणी पार पडतीये. सामना आपण पाहताय, एका बाजूने शेलारी आणि त्यांना फाईट देत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये गावदेवी झुगरेवाडी या दोन संघांच्या दरम्यान सामन्याला गावदेव झुगरेवाडी या दोन संघांच्या दरम्यान सामन्याला सुरुवात झाली आहे. योगेश आणि वैभव ही जोडी मैदानावरती फलंदाजी करतायत. गोलंदाज केतन, षटक क्रमांक 1 ची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. पहिला बॉल निर्धावाला, त्यानंतर हा चेंडू आपण पाहताय थोडासा स्किड झाला. लेफ्टा मारा करत असताना फटका चांगला पाहायला मिळाला आहे. जबरदस्त फटका, गलीमधनं चेंडू ट्रॅव्हल होतोय सरळ थर्ड मॅनच्या दिशेनं. दोन फिल्डर पाठलाग करतील, मात्र त्यांच्या आबाख्याच्या बाहेर चेंडू रवाना. चौकार. योगेश आणि वैभव दोन फलंदाज मैदानावरती सुरुवात करतायत. जुगरेवाडी संघासाठी सलामी देत असताना पहिला बॉल डॉट, त्यानंतर लगेच चौकार आलाय. यावेळेस ऑफ साईडला शफल झाला, ऑन साईडला जबरदस्त खेळलाय. यावेळेस क्षेत्र निवडले लॉंग लेगचं. अप्रतिम दर्जाची बॅटिंग मैदानावरती पेश करत असताना योगेशच्या बॅटमधनं चेंडू झालाय सीमारेषेच्या बाहेर रवाना. चौकार. केतन गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू निर्धाव आला, त्यानंतर सलगच्या दोन चेंडूंवरती आक्रमक भूमिका आपण पाहताय. बॅटिंग करत असताना योगेशच्या बॅटमधनं दोन चौकार येत आहेत.
एकंदरीत 3 चेंडू फेकले, 2 चौकार येत आहेत. योगेशच्या विरोधात केतन येतोय. लेफ्टा मारा करत असताना यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरनं क्लासिकल अंदाज मैदानावरती जबरदस्त आक्रमक बॅटिंग पेश करत असताना बॅट्समन योगेशच्या बॅटमधनं आलेला हा सलगचा तिसरा दर्जेदार चौकार. सलगचा तिसरा या ठिकाणी तिसरा चौकार आला आणि धावफलकाला गती प्राप्त करून देत आहेत. एकंदरीत आपण पाहताय 4 चेंडू फेकलेत आणि 12 धावा धावफलकावरती बॅट्समन योगेश फायर करतोय. कमबॅकची गरज आहे. यावेळेस फटका चांगला खेळलाय मिडॉनच्या डोक्यावरनं आणि सरळ लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. व्हॉट अ ब्युटिफुल बॅटिंग. मैदानावरती योगेश नावाचं वादळ घोंगावायला सुरुवात झाली आहे. सलगचा चौथा दर्जेदार चौकार टीम झुगरेवाडीसाठी. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहताय अतिशय क्लासिकल अंदाज मैदानावरती पेश करतायत. जबरदस्त कमबॅक केतनच्या माध्यमातून आपण पाहताय. बरोबर ट्रॅप रचला होता आणि या ट्रॅप मध्ये अडकवलं योगेशला. 4 चौकार त्यानं ठोकले आणि त्यानंतर केलेलं हे कमबॅक केतननं दिलाय ठोशास ठोसा. विकेट. स्वर्गीय रुपेशदादा प्रतिष्ठान कान्होळ आयोजित रुपेशदादा स्मृती चषक 2025 चा हा थरार आजची ही दुसरी रात्र इथं पार पडतीये. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. बॅटिंग करत असताना आपण पाहताय 16 धावा धावफलकावरती. एका बाजूनं जय गावदेव झुगरेवाडी या संघानं जोडल्या. मात्र निश्चितच शेवटच्या चेंडूवरती योगेशच्या रूपाने एक मोठा झटका दिलाय. बॅटिंग करत असताना टीम झुगरेवाडी संघाला लागलेला हा पहिला हादरा. फलंदाज बाद झालाय. 16 धावांवरती लागलेला पहिला धक्का. न्यू बॅटर मैदानावरती वैभवला साथ देण्यासाठी निवृत्ती आलाय. जय गावदेव झुगरेवाडी या परिसरातील आपण पाहताय तर निश्चितच एक दमदार आणि ताकदवर टीम आहे. तिला फाईट देत असताना समोरून आपण पाहताय जय हनुमान शेलारी हा संघ मैदानावरती. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिलाच बॉल अतिशय ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. पंचांचा इशारा यस इट इज वाईट बॉल. अवांतरची खून करतायत. एका धावेची मदत आली आहे. धावफलकावरती जोडतायत. गोलंदाज रोहन गोलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक 2 ची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. पहिलाच बॉल आपण पाहताय ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. वाईट बॉल घोषित करतायत आणि 17 धावांवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं. नेक्स्ट डिलिव्हरी स्ट्राईक एंड वरती वैभवला आपण पाहताय. चला वेळेची काळजी घ्या. षटक पहिलं चालू झालं तिथून आपण या ठिकाणी टाइम काउंटडाऊन करत आहोत. गोलंदाज तयार. यावेळेस रोहनचा हा चेंडू शॉट फाईन लेगला बीट करून सरळ चेंडू लॉंग लेगच्या दिशेने येतोय. अप्रतिम दर्जाचा फटका आपल्याला पाहायला मिळेल. सरळ चेंडू झालाय सीमारेषेच्या पल्ल्यात रवाना. 4 धावांसाठी चौकार. गोलंदाज यावेळेस बॅटची एज. निश्चितच विकेटच्या मागे चेंडूला अडवलं जातंय. त्या ठिकाणी आपण पाहताय हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू रोहनच्या माध्यमातून डॉट फेकला जातोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं अवांतरची धाव आली. त्यानंतर लगेचच दुसऱ्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर हा चेंडू आपण पाहताय निर्धाव स्वरूपात इथं संपन्न झालाय. धावफलकावरती 21 धावा. षटक क्रमांक 2 चालू आहे. रोहन गोलंदाजी करतोय. यावेळेस पंचांचा इशारा येतोय. इट्स डेड बॉल. या ठिकाणी
जसा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आला, फलंदाजानं स्वतःचा स्टान्स सोडला होता, स्वतः तयारीत नव्हता. या दरम्यान आपण पाहाल तर हा चेंडू इथं डेड बॉल घोषित केला जातोय. वैभव आणि निवृत्ती ही जोडी मैदानावरती खेळतायत. स्ट्राईक एंडवरती वैभव, नॉन स्ट्राईक एंडवरती निवृत्ती. जय गावदेव झुगरेवाडी हा संघ मैदानावर बॅटिंग करतोय. आपण या ठिकाणी आपण पाहू शकता फटका खेचलाय, बराच वेळ हवेत. झेलसाठी सुवर्ण संधी, मात्र त्या ठिकाणी कॅच कॅरी होऊ शकला नाही. आणि दरम्यान आपण पाहाल तर पुन्हा 2 धावांचं योगदान येईल, धावफलकावरती ऍड केल्या जातील. 2 धावांची मदत येते. धावफलक जर आपण पाहिलं तर 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. रोहनच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिली आहे. जे हनुमान शेलारी संघासाठी हे दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना बॉलर रोहन राईट अमोर द विकेट. वैभव साठी हा चेंडू सुंदर आहे, गुडलेन स्पॉट वरती पिच केला आणि राईज होत सरळ विकेट किपर च्या हातामध्ये जातोय. या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवलेली आहे, चेक करायचंय. सर्व आजच्या रात्रीमध्ये खेळणाऱ्या संघांसाठी सूचना आम्ही या ठिकाणी देत आहोत आयोजन कमिटीच्या वतीनं. तिसऱ्या पंचांचा निर्णय, इट इज अ वाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय हा वाईट बॉल आहे. मित्रांनो, आजच्या रात्रीमध्ये जी 5वी मॅच आपण खेळवणार होतो जय बजरंग डोंगरनावे बी विपक्ष साईशा 11 शिरवली, तो सामना आपण 4थ्या नंबरवरती खेळवत आहोत. सूचना लक्षात घ्या, कारण 4था सामना होता ओमकार स्पोर्ट्स मानिवली विपक्ष जय बजरंग वडवली. एक अपघात हायवेच्या नजदीक झाल्या कारणानं हा सामना आपण शेवटी खेळवतोय. पाचव्या स्थानावरती जी मॅच आपण खेळवणार होतो जय बजरंग डोंगरनावे बी विपक्ष साईशा 11 शिरवली, दोन्ही संघाचे कर्णधार सूचना लक्षात घ्या. आपण 4थ्या नंबरची मॅच खेळण्यासाठी आपण तयार राहायचंय. यानंतरचा सामना आपण या ठिकाणी 5व्या नंबरची जी मॅच आहे तो खेळवणार आहोत. यावेळेस ओरपी चेंडू समोरच्या दिशेला लाजवाब प्रहार केलाय, आक्रमक फटका पाहायला मिळाला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर त्या ठिकाणी येतोय, वेगानं पकडण्याचा प्रयत्न करतोय आणि दरम्यान आपण पाहाल तर एक सिंगल वरती इथून संतुष्ट राहावं लागेल. फटका चांगला होता, मात्र गॅप सिलेक्शन आलं नाही. लॉंग ऑनचा फिल्डर वेगानं चेंडूवरती आला, चेंडूला पकडलं, फेकलं, गॅदर केलं आणि त्यानंतर आपण पाहाल तर केवळ एक सिंगल धाव. इथं षटक क्रमांक दुसरं चालू आहे, धावफलक वेगानं पुढे चाललंय. ऑन साइडला खेळलाय, पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर त्या ठिकाणी आहे, स्क्वेअर लेग बाउंड्री वरती पकडलं, फेकलं आणि दरम्यान एक सिंगल धाव येते. 2 षटकांचा खेळ इथं संपलाय. धावफलकावरती 30 धावा. बॅटिंग करतायत मैदानावरती जय गावदेव झुगरेवाडी. अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानावरती पेश करतायत. 2 षटकांच्या अंती जोडल्यात या 30 धावा. यानंतरची मॅच आपण या ठिकाणी खेळवणार आहोत शिरवली विपक्ष जय बजरंग डोंगर नावे बी. दोन्ही संघाचे कर्णधार आपण तयार राहायचंय. शिरवली विपक्ष डोंगर नावे बी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी तयार राहा. या इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल. शिरवली विपक्ष डोंगर नावे बी असा सामना यानंतरची मॅच आपण खेळवणार आहोत. विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जय बजरंग शेलारी आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान शेलारी आणि जय गावदेव झुगरेवाडी या 2 संघांच्या दरम्यान चाललेली मॅच.
षटक क्रमांक 3 ला सुरुवात. गोलंदाज भूषण आलाय. फर्स्ट बॉल स्ट्राईक वरती निवृत्ती. यावेळेस पहा जबरदस्त ड्राईव्ह करतोय. लॉंग ऑफच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी आहे. पकडलं फेकलं. अतिशय वेगवान रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला इथं पाहायला मिळतीये. जुगरेवाडी संघासाठी या 2 धावा वसूल करतायत. या 2 धावांच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचेल ते 32 या धावसंख्येवरती. 32 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 चालू झालंय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा इथून अर्जित करतायत बॅट्समन निवृत्ती आणि त्याच्या साथीनं वैभव. यावेळेस फटका फसलाय. जेलची सुवर्ण संधी. शेलारीला कमबॅकची इथं निश्चित संधी मिळाली आणि एक अप्रतिम दर्जाचा झेल इथं टिपलाय. फलंदाज माघारी परतत असताना जुगरेवाडी संघाला लागलेला दुसरा हादरा. निवृत्ती बाद. भूषण. यावेळेस हा चेंडू पहा. पंचांचा नो बॉलचा इशारा. चुकीच्या पद्धतीचा हा चेंडू अगदी पॉपिंग क्रीजच्या बाहेर इथं एक्झिक्यूट केलाय. पंचांच्या माध्यमातून नो बॉल घोषित केला आणि धावफलक एका धावेच्या मदतीने इथं पुढे सरकेल ते 33 या धावसंख्येवरती. गोलंदाज भूषण गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. या ठिकाणी आपण पाहताय तर भूषणच्या खांदीवरती जिम्मेदारी. षटक क्रमांक 3. धावफलकावरती 33 धावा इथून जय गावदेव जुगरेवाडी या टीमनं जमवल्यात. गोलंदाज प्रवीण बॅट्समन प्रवीण, गोलंदाज भूषण. तिसरा षटकाचा खेळ इथं आपण पाहताय. भूषणचा हा पुढचा चेंडू राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने टाकलेला हा चेंडू फलंदाजावरती प्रेशर क्रिएट करत असताना पाहायला मिळत आहेत. अतिशय दर्जेदार हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच दिनेशजी हिंदूराव क्रीडांगण नावे सासनेचं हे मैदान. या ठिकाणी आपण पाहताय ही स्पर्धा चालू आहे. रात्रीचा थरार आणि नाईट क्रिकेटचा हा रणसंग्राम. मुरबाड ग्रामीण अर्थातच म्हसा परिसर प्रीमियर लीग म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉल. अवांतरची खून करतायत. एका धावेची मदत येईल. धावफलकावरती पाहायला मिळतील त्या 35 धावा. 35 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यात या 35 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक चालू असताना हे तिसरं. गोलंदाज भूषण पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस अपील करतायत पंचांकडे. लाऊड अपील. मात्र पंच तटस्थ भूमिकेत पाहायला मिळाले. चेंडू निश्चितच समोर पडला. त्यानंतर आउटस्विंग होत बाहेर निघतोय. विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना आपण पाहताय कमलाकर अण्णा विकेटच्या मागणं चेंडूला गॅदर केलं. त्यानंतर लाऊड अपील इथं पाहायला मिळतीये. विशेष कौतुक केलं जाईल शेलारी टीमचं. या ठिकाणी आपण पाहताय तर भरपूर कॉन्फिडंट आहेत मैदानावरती खेळत असताना शेलारी संघ. मात्र मित्रांनो, आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये अद्यापपर्यंत ग्रामीण भागामध्ये अल्ट्रा एजची सुविधा आलेली नाही आहे. याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. पंचांचा निर्णय जो आहे तो निश्चितच आपल्याला या ठिकाणी स्वीकारावा लागतो. चांगला चेंडू लेफ्ट आर्म पेसर. यावेळेस अपील केली आहे. अपील करतायत पुन्हा एकदा. लाऊड अपील. पंचांवरती इथं दबाव प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. मात्र चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजी करत असताना बॉडी लाईन उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समन वैभवचा भूषणच्या विरोधात. मात्र भूषण अतिशय हुशारीने गोलंदाजी करतोय. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना नेक्स्ट डिलिव्हरी. हा सुद्धा चेंडू चांगला आहे. जागेवरती खेळवून ठेवणारी गोलंदाजी. अतिशय सुंदर गोलंदाजी. शेलारी संघाला कमबॅक करून देत असताना या ठिकाणी भूषण आपण पाहताय
अप्रतिम दर्जाचा अटॅकिंग मारा. षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ इथं संपलाय. केवळ 4च धावा भूषणनं खर्च केल्या आणि इथं 1 विकेट ज्यानं मिळवली त्या भूषणनं इथून कमबॅक करून दिले. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या एकंदरीत 35 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात या 35 धावा धावफलकावरती जोडल्यात. बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती जय गावदेव झुगरेवाडी या टीमनं मैदानावरती आजच्या रात्रीचा चाललेला हा तिसरा सामना आपण पाहताय. एका बाजूने झुगरेवाडी आणि दुसऱ्या बाजूने शेलारी या 2 संघांच्या दरम्यान 3 षटकांचा अंत झालाय. धावफलकावर 35-2 बाद. अतिशय सुंदर स्पर्धा आपण पाहत आहे. ग्रामस्थ मंडळ आणि जय हनुमान क्रीडा मंडळ कान्होळ आयोजित स्वर्गीय रुपेश दादा स्मृती चषक 2025 मध्ये आपण आहोत. रजनी क्रिकेटचा हा थरार मसा परिसर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही रजनीची पहिली स्पर्धा या ठिकाणी पार पडतीये. अतिशय डामडावलात कालच्या दिवसामध्ये आपण सुरुवात केली आणि आजची ही दुसरी रात्र इथं संपन्न होतीये. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 35 धावा. बॅटिंग करत असताना जय गावदेव झुगरेवाडी हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. इथं कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं नवीन गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. षटक क्रमांक 4 ची जिम्मेदारी. चला स्पीडअप करा. आपण सर्वांनी वेळेची काळजी घेणं बंधनकारक असणार आहे. 4थ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज केतन. पहिलाच बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने शॉर्ट फाईन लेग वरती चेंडू ट्रॅव्हल झाला. फिल्डर त्या ठिकाणी पकडलं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. कव्हरला चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. चेंडूला अडवत असताना इथं स्टॉप करतायत. एक चेंडू फेकलाय. 1 धाव खर्च करतायत. बॅटिंग करत असताना प्रवीण आणि वैभव ही जोडी मैदानावरती खेळतायत. एक सिंगल आली आहे. धावफलकावरती जोडतायत. एकंदरीत आपण पाहिलं तर 36 धावा. 36 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू. शॉर्ट आर्म पुल. शॉर्ट आर्म जाम मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना पॉवरफुल नजराना पेश केलाय. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेट बाउंड्रीला सलामी. इट अ माइटी ब्लो. षटकार. बराच वेळ शांत होता. बराच वेळ संयमी पाहायला मिळाला. वैभव मैदानाच्या आतमध्ये. सलामीचा फलंदाज जो सुरुवातीला अगदी आलाय अद्यापर्यंत आपण पाहिलं तर शांत खेळत होता. मात्र इथून आक्रमणाला सुरुवात केली आहे. टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता. अतिशय चांगल्या पद्धतीनं बॉडी लाईन आलेल्या चेंडूवरती अचूक नजर पाहायला मिळाली आणि त्यानंतर अप्रतिम दर्जाचा पूल या ठिकाणी सक्सेसफुल करत असताना बॅट्समन वैभवच्या बॅटमधनं हा षटकार येतोय. 6 धावांची मुहूर्तमेढ या ठिकाणी रोवली आणि धावफलक पोहोचवलं ते 42 या धावसंख्येवरती. जय हनुमान शेलारी आणि त्यांच्या विरोधात गावदेव झुगरेवाडी या 2 संघांच्या दरम्यान हा सामना. केतन पुन्हा एकदा लेफ्ट आर्म पेसर. ओव्हरपिच डिलिव्हरी. खडे जागेवर स्टँड अँड डिलिव्हर. अप्रतिम दर्जाची बॅटिंग मैदानावरती. बॅट्समन मैदानावर खेळतोय वैभव आणि वैभवशाली बॅटिंग मैदानावर पेश करत असताना झुगरेवाडी टीम साठी ठोकलेला हा पाठोपाठचा दुसरा दमदार षटकार. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार येत आहेत. वैभवचा विचार केला तर 10 चेंडू फेस केले. 23 धावा त्याच्या बॅटमधून येत आहेत. षटकार हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का? मान्यवर सचिनजी धुमाळ यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी या ठिकाणी एक बादली असं पारितोषिकाचं स्वरूप आहे. इथं षटकार हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का हा प्रश्न इथं निर्माण झालाय. कारण सलगच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे प्रहार आले. केतनच्या विरोधात हल्ला. वेगवान तेज तरार गोलंदाजीसाठी ओळखला जाणार हा गोलंदाज केतन जर्सी नंबर 45 मध्ये आपण पाहत आहे. षटक क्रमांक 4 या ठिकाणी हाताळतोय. 2 सलगचे षटकार आले. चला स्पीडअप करा. 48. यावेळेस पुन्हा एकदा आक्रमण केलंय. तिसरा सलगचा येईल का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्लॉगशिपचा अनोखा अंदाज मैदानावरती पेश करत असताना बॅट्समन वैभव ऑन फायर.
सलगचा तिसरा षटकार हॅट्रिक कंप्लीट. बक्षीस लागू होत आहे. इथे जे कंठी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं रोख पारितोषिक, त्याचबरोबर संघाचे संघमालक सचिनजी धुमाळ यांच्याकडनं एक बादली अशा पद्धतीचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. निश्चितच प्रत्येक षटकार हॅट्रिकसाठी ही पारितोषिक असणार आहेत. यावेळेस पहा 3 सलगचे षटकार आले, त्यानंतर कमबॅक डिलिव्हरी इथं केतनची पाहायला मिळते. चौथं षटक मार्गस्थ आहे आणि बाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव येते, धाव फलकावरती जोडतायत. अतिशय उच्च दर्जाची क्वालिटी आपल्याला इथं आल्यावर पाहायला मिळेल. कानोळकरांचं हे दमदार आयोजन, दर्जेदार आयोजन, आयोजनाची दुसरी रात्र इथं पार पडतीये आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चाललेल्या मॅचेस आणि या चेंडूवरती बॅटची एज, विकेटच्या मागे एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. आणि अजून एक झटका मिळालाय बॅटिंग करणाऱ्या टीम झुगरेवाडी या टीमला फलंदाज बाद. चार षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 3 गडी बाद 55 धावा. चला मित्रांनो, स्पीडअप करा. या ठिकाणी आपल्याला आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर भरपूर मोठं शेड्यूल आहे आणि हे शेड्यूल विदिन अ टाइम कंप्लीट करायचं आहे. आपण जर विचार केला तर आपण ऑलरेडी जवळजवळ 2 ते 2.5 तास मागे आहोत. हे शेड्यूल आपल्याला पूर्ण करावं लागेल, कारण कसं असतं मित्रांनो, नाईटच्या मॅचेस आणि डेच्या मॅचेस यामध्ये फार फरक असतो. दिवसाच्या फॉर्मॅटमध्ये आपण सर्वजण नेहमीच खेळत असतो, मात्र रात्रीच्या फॉर्मॅटमध्ये खेळायचं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. या अनुषंगानं आयोजकांनी बरोबर रात्रीची वेळ होऊन दिली, फ्लड लाईट ऑन केल्या आणि त्यानंतर मॅच चालू केल्यात. आपण सर्वांनी सहकार्य करणं फार बंधनकारक. लास्ट ओव्हर, विशालचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती हा विशाल काय प्रहार, सरळ चेंडू सीमा पार, झुगरेवाडी टीम साठी ठोकलाय षटकार. वैभव सावळा मैदानावरती नेहमीच येत असतो आणि आपल्या नावाची छाप सोडत असतो. इथं नावाची छाप सोडत असताना रात्रीसाठी जर आपण पाहाल तर झुगरेवाडी या संघाचा खेळ भरपूर चांगला राहिलाय. प्रत्येक वेळेला आपण पाहत असाल आपल्या संघासाठी अनोख्या स्टाईल मध्ये बॅटिंग करत असताना वैभव सावळा मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहाल तर लॉंगॉनचा फिल्डर वेगाने चेंडूवरती आला, पकडलं, फेकलं, तोपर्यंत पुन्हा 2 धावा कंप्लीट करतायत. शेवटचं अंतिम षटक चालू झाले. 5 षटकांची मॅच आहे. आपण पाहताय तर आक्रमक भूमिका पाहायला मिळते बॅटिंग करत असताना टीम झुगरेवाडी या टीमची. जय गावदेव झुगरेवाडी हा संघ मैदानावरती खेळतोय. अर्थातच सचिनजी धुमाळ साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली टीम. हा चेंडू चेक केला जाईल, गती पाहिली जाईल, दिशा पाहिली जाईल. एक्स्ट्रमच्या बाहेर प्रवीण विशे सर आमच्याकडे वळतायत. इथं नक्कीच पंचांचा इशारा आपण पाहताय तर हा चेंडू फेअर डिलिव्हरी घोषित केला आहे. मात्र फिल्डिंग टीमच्या वतीनं हा रिव्ह्यू या ठिकाणी कॉल केलाय. आमचे योगराज बुटेरे सर या ठिकाणी चेक करतायत.
इट्स अ वाईड बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय वाईड बॉल. आमचे ऑफिशियल पंच प्रवीणजी विशे सर, त्याचबरोबर योगीराज बुटेरे सर आणि त्यांना साथ देत असताना मॅन फ्रॉम वसार जगदीशजी दुधकर सर या ठिकाणी आपल्याला जोडले जात आहेत. चांगले पंचगिरी या ठिकाणी आपण पाहाल दर्जेदार चौकार येतोय. चर्चा करता करता या 4 धावा इथं वसूल केल्यात आणि आक्रमकता दाखवत असताना इथं वैभव सावळा जय गावदेव झुगरेवाडी संघासाठी बॅटिंग करत असताना षटक क्रमांक 5 या ठिकाणी मार्गस्थ आहे. 68 धावा. या चेंडूवरती आक्रमक प्रहार, लवली ब्लो, जबरदस्त बॅटिंग करत असताना वैभव सावळा अर्धशतकाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय. षटकार. शेवटच्या षटकात आपण आहोत. विशाल गोलंदाजीसाठी आलाय आणि विशालच्या या षटकावरती मोठा हल्ला बोल इथं झुगरेवाडी संघाच्या वतीनं वैभव करतोय. 16 चेंडू त्यानं फेस केलेत. तब्बल 47 धावांवरती खेळतोय. अर्धशतक कंप्लीट होईल का हा प्रश्न होता. हा चेंडू चांगला आहे. अशाच पद्धतीचे चेंडू टाकायला हवेत अशी निश्चितच सर्व शेलारीकरांची इच्छा असणार आहे. चांगल्या पद्धतीने चेंडू टाकलाय. 74 धावा धावफलकावरती शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ असताना गोलंदाज विशाल हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर. वाईट बॉलचा कॉल. विशालचा जर आपण विचार केला तर या षटकामध्ये भरपूर महागडा ठरलाय. 20 धावा त्याच्या माध्यमातून इथं आल्यात. 20 धावा खर्च केल्यात विशालनं. हा चेंडू चांगला टाकणं गरजेचं आहे. राईट अप राऊंड द विकेट आणि शेवट गोड करत असताना 50 कंप्लीट केलीये. वैभव सावळाच्या बॅटमधनं षटकार येतोय आणि अतिशय सुंदररित्या हा शेवट गोड केलाय. ग्रेट फिनिश मैदानाच्या आतमध्ये देत असताना 5 षटकांचा अंत. वैयक्तिक 53 धावा बनवल्या आणि धावफलकावरती जोडल्या त्या तब्बल 81 धावा या ठिकाणी बॅटिंग करत असताना टीम जय गावदेव झुगरेवाडी या टीमनं तब्बल 82 धावांचं टार्गेट इथं उभं केलंय. बॅटिंग करत असताना शेलारी टीमच्या समोर मैदानावरती 5 षटकांचा खेळ पाहायला मिळेल. चला झुगरेवाडी आपण फिल्डिंग सजवून घ्या आणि शेलारी संघ आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. शिरवली संघाचे कॅप्टन आणि डोंगरनावे संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी आला असाल तर लगेच टॉस साठी या. शिरवली विपक्ष डोंगरनावे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आला असाल तर या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तत्पूर्वी विद्यमान सामना जो मैदानाच्या आतमध्ये पेश होतोय. 81 धावा जमवल्या आणि 82 धावांचं मोठं कडवं लक्ष इथं उभं केलंय. लक्षाचा पाठलाग करत असताना मैदानावरती बॅटिंग करतील संघ खेळताना पाहायला मिळेल. जयहरमन शेलारी 82 धावा मैदानात चेस केला जातील का मैदानावरती डिपेंड करण्यात यश मिळवेल झुगरेवाडी हा संघ. निश्चितच एक जबरदस्त द्वंद्व पाहायला मिळेल आणि या बिग फाईट द्वंद्वाचं वर्णन करण्यासाठी मी तुर्तास थांबतोय. आपण थांबू नका पाहत राहा. स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक 2025 चा हा थरार रजनी क्रिकेट मध्ये आपण आहोत. दुसऱ्या रात्रीत आपल्या सर्वांच्या साथीला या मुरबाड ग्रामीणचा आणि मसा परिसराचा सर्वात लाडका आवाज जोडला जातोय. यंग डॅशिंग हँडसम पर्सनॅलिटी आमचे मित्र कुमारजी बाबरे सर यांना आपण ऐकूयात. धन्यवाद. हॅलो चिक. हॅलो चिक. धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण ऐकत होता खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये व्हॉइस ऑफ शापूर, व्हॉइस ऑफ अल्लारी, व्हॉइस ऑफ मुरबाड. नक्कीच एक पहाडी आवाजाचे शिल्पकार ज्यांची ओळख आपण सातत्याने मुरबाड म्हटलं मुरबाड टेनिस म्हटलं की आणि त्याचबरोबरीने शापूर टेनिस म्हटलं की त्यांच्या आवाजाशिवाय कोणती स्पर्धा पूर्ण होत नाही. म्हणजेच तुमचे आमचे सर्वांचे लाडके सोमनाथजी खाडे सर जोडले होते.
आणि नक्कीच जाऊया मॅचच्या कडे. आता या मॅच मध्ये आवश्यकता असेल 30 बॉल आणि 82 धावांचं लक्ष असेल. 30 बॉल आणि 82 धावा. एकाला रोखावं लागेल या मॅच मध्ये, एकाला ठोकावं लागेल. मॅच मध्ये घडेल काय, मॅच मध्ये बिघडेल काय, येणारी वेळ, येणारे 30 बॉल इथे ठरवून जातील यात काही शंका नाहीये. क्रमांक 1च्या षटकाला झाली सुरुवात आणि क्रमांक 1च्या षटकामध्ये इन्व्हाइट केले प्रवीण. गेम इज ऑन. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आणि नक्कीच पंचाने देखील तपासणी केली. व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉलने प्रारंभ आणि शुभारंभ होताना बॅटिंग करणाऱ्या टीमचा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने जय हनुमान शेलारी संघ, एक दादा संघ जो मात्र आपण सातत्याने या विभागातील आपण त्यांना पाहत असतो. पहिलाच बॉल होता ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये. याच दरम्यान विचार केला तर नक्कीच चांगली सुरुवात जी मात्र आपण प्रवीण या गोलंदाजाची पाहतोय. ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केलाय आणि नक्की डीप मध्ये कोणताही प्रोटेक्शन सेट नाहीये आणि बॉल गेलाय धन 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 करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर. अलाय चौकार. प्रवीण सावळा याच्यावर केले आक्रमण आणि या आक्रमणने धावफलक आता पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचले 5च्या आकड्यावर. सध्या विचार केला तर ज्या फटक्यांची आवश्यकता होती ते फटकेबाजी करताना या मॅच मध्ये जयेश या फलंदाजाला पाहतोय. जयेश भोईर आणि त्याच बरोबरीने नॉन स्ट्राईक एंडवर आपण सुभाष विशेला पाहतोय. दोन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालेत आणि खूप मोठी जिम्मेदारी असेल या मॅच मध्ये, कारण की एक मोठं आव्हान आहे आणि नक्कीच या मोठ्या आव्हानाला जर सामोरे जायचं असेल तर एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा खोदून काढले बॉलला, डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये बॉलला ट्रॅव्हल केले. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला देखील. वाईडिश लोंगॉपचा क्षेत्ररक्षकाला बॉलला गॅदर केलं. तोपर्यंत फेकी देखील चांगली होती पण यष्टी रक्षकची साथ मिळाली नाहीये. आणि पुन्हा एकदा जर विचार केला तर अशा पद्धतीने थोडस ते खराब यष्टी रक्षण मात्र पाहायला मिळालं आणि त्याच अनुषंगाने आता धावफलक आता पुढे सरकताना देखील पाहतोय. आता धावसंख्या जाऊन पोहोचले या मॅच मध्ये जर विचार केला तर 8 या आकड्यावर. या फटक्यांची आवश्यकता होती, ती फटकेबाजी या मॅच मध्ये करताना आपण जयेश भोईरला पाहतोय आणि या सुभाष विषय आता ऑन स्ट्राईकला या मॅच मध्ये आणि या आपण त्याला पाहतोय. सन्माननीय अशोक दादा कंटे सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. क्रमांक 1च्या षटकामध्ये विश्वास संपादन केलंय प्रवीण. फुल टॉस बॉल ऑन साइडला. सुवर्ण संधी निर्माण केली होती आणि त्या संधीचा सोनं करताना बॉलला पाठवून दिलाय. सौरभ विषयच्या बॅट मधून आलाय सुरेख षटकार. नक्की संधीचं सोनं करताना सुहास विषय जबरदस्त फटका ठोकला आणि धावफलक आता 6 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या आकड्यावर. ज्या पद्धतीची सुरुवात आपल्या संघाला करायची होती ती सुरुवात करताना या मॅच मध्ये सुभाष विषय आणि जयेश भोईर जबरदस्त फलंदाजी. पुन्हा एकदा इथे स्ट्रेट बॅटने प्रहार केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केलाय. बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक देखील पोहोचला. तोपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकते. 15 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय समाप्त. अजूनही एक बॉलचा शेवटचा बॉल असेल आणि नक्कीच शेवटच्या बॉलवर एखादा मोठा आक्रमण चढवला जाईल का. सन्मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेट शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला देखील आणि जबरदस्त फिल्डिंग ची मात्र आपण पाहतोय. आणि सध्या विचार केला तर या मॅच मध्ये तर एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. एका ओव्हर मध्ये धावफलक ची मात्र जाऊन पोहोचले 15 या आकड्यावर आणि या मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 67 धावांचं आव्हान असेल. 24 बॉल आणि 67 धावा रोखल्या जातील की ठोकल्या जातील या मॅच मध्ये जर विचार केला तर नक्की
जयेश आणि सुहास ही जोडी नक्कीच टिकणं आणि क्रीजवर थांबणं खूप गरजेचं असेल. सध्या क्रमांक 2च्या षटकाला होते सुरुवात आणि या क्रमांक 2च्या षटकामध्ये इन्व्हाइट केले गोलंदाज भरत. या गोलंदाजाला नक्की चांगली कामगिरी करावी लागेल. विकेट घेणं देखील महत्वाचं असेल या मॅच मध्ये. सध्या 24 बॉल 67 धावांचं आव्हान मॅच मध्ये घडेल काय? नक्कीच स्पीडअप करणं देखील आवश्यकता असेल मॅच मध्ये प्लीज, कारण की चांगलं आयोजन चांगलं नियोजन देखील पाहतो या स्पर्धेचं. तर नक्की तुमचं सहकार्य करणं, तुमचं सहकार्य आम्हाला अमूल्य राहील. उलटाच बॉल स्टेट बॅटने प्रहार केलाय. लोंगवान क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केलाय, एक्झिक्यूट केले फटका. त्याच दरम्यान एक सिंगल आणि नो बॉल असेल आणि पंचांनी नो घोषित केलाय. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच बेस्ट ऑफ हाईट साठी पंचांनी हा बॉल घोषित केलाय, नो बॉल. आणि याच दरम्यान विचार केला तर एक सिंगल आणि एक नो बॉल अशा पद्धतीने 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहतोय. धावफलक पुढे सरकतोय, धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावर. उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू असेल फ्री हिट, सुवर्ण संधी ज्याच्या बॅट मधनं आपण एक पाहिलं गेलं तर नक्कीच एक चौकार पाहायला मिळाला आणि तोच जयेश. ओहो, पुन्हा एकदा खोदून काढल्या बॉलला मिनी हेलिकॉप्टर केल्याचा प्रयत्न. मिड ऑन क्षेत्रामध्ये जबरदस्त फिल्डिंग आणि त्याच बरोबरीने जीवाच्या आतंकेने ही धाव इथे पूर्ण केली की नाहीये हा देखील प्रश्न असेल. आणि याच दरम्यान जर विचार केला तर चेक केलं जातंय आणि ओके ओके तर नक्कीच एक धाव इथे पूर्ण होताना पाहतोय. भरत गोलंदाजी ट्रॅक वर आलाय. क्रमांक 2च्या षटकामध्ये 18 धावा टीमच्या स्कोर कार्ड वर देखील पाहतोय. सफल होऊन खेळलाय आणि बॉलला पाठवून दिले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. पहिले थांबला आणि त्यानंतर ठोकला, बॉल गेला सीमारेषा पार, आलाय चौकार. सुहास विशेष जबरदस्त फटकेबाजी आपल्या संघासाठी करताना या मॅच मध्ये. एक्झॅक्टली विचार केला तर 22 धावा टीमच्या स्कोर कार्ड वर देखील पाहतोय. नेक्स्ट बॉल राईट राऊंड द विकेट. इथे नक्कीच जबरदस्त टप्पा, जबरदस्त लाईन. आता मात्र शोधले अप्रतिम गोलंदाजी ची मात्र पाहायला मिळाली, कारण की सध्या विचार केला तर एक चौकार ठोकला होता मागील बॉलवर, त्यानंतर प्रत्युत्तर द्यायचं होतं आणि नक्कीच डॉट बॉल फेकला गेला आणि प्रत्युत्तर चे मात्र गोलंदाज भरतने दिलाय. ओहो, पुन्हा एकदा ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन देखील सेट आहे, तोपर्यंत एक सिंगल आणि जबरदस्त फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. याच अनुषंगाने धावफलक 1 ने पुढे सरकते. धावसंख्या सध्याच्या घडीला जाऊन पोहोचले 23 तेबीसी आकड्यावर. बाट मधनं आपण पाहिली आणि त्याच बरोबरीने विचार केला तर नक्कीच सुहास विशे यांनी देखील जबरदस्त कामगिरी, म्हणजे आतापर्यंत विचार केला तर 6 बॉल आणि 13 धावांची खेळी. ओहो, पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट केलाय. अलाउड द कार्पेट, जमिनीला गुदगुल्याकडे बॉल ट्रॅव्हल होता, डीप मध्ये प्रोटेक्ट आहे. ची मात्र गोलंदाजी करणार टीम जय गावदेव झुगरेवाडी या संघासमोर. विकेट घेणं देखील आवश्यकता असेल या मॅच मध्ये. पुढे सरसावत केल्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठमोरा करतोय आणि जबरदस्त फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. याच अनुषंगाने 2 धावा इथे कंप्लीट केल्या आणि
2 धावांच्या मदतीने धावफलक आता सध्याच्या घडीला पाहिलं गेलं तर 26 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 26 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 13.00च्या सरासरीने ही धावगती ची मात्र बॅटिंग टीम म्हणजे जय हनुमान शेलार या संघाची पाहतोय. आता या मॅच मध्ये जर आपण पाहिलं गेलं तर 18 बॉल आणि 56 धावांची आवश्यकता असेल. 18 बॉल 56 धावा या मॅच मध्ये. कुणाल म्हात्रे आणि ऑल युनिट म्हणजे 10 क्रिक यांच्या माध्यमातून नक्कीच ऑपरेटिंगच्या भूमिकेत आपण सध्याच्या घडीला पाहिलं गेलं तर अभिषेक कामत असतील, त्याचबरोबरीने रोनक दळवी असतील. कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण पाहिलं गेलं तर दीपेश म्हात्रे असेल, त्याचबरोबरीने गणेश वारगडे असतील. पंचांकडे प्रश्न देखील विचारला होता, पण नक्कीच चांगली पंचगिरी सातत्याने मुरबाड नाही तर कल्याण विभागात देखील ज्यांच्या पंचगिरी आपण पाहतो म्हणजेच प्रवीणजी विशे सर असतील, योगीराज
बुटेरे सर असतील, चांगली पंचगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय तानाजी दादा आगिवले सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा मोस्ट वेलकम करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि या मंचाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. व्हाईट बॉल आलाय, व्हाईट बॉल बॅकफुटवर जो मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला पाहतोय म्हणजे जय हनुमान शेलार या संघाला मोठे फटके येणं आवश्यकता आहे आणि ते फटके मात्र इथे येत नाही. जबरदस्त गोलंदाजी, ओहो जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय आणि बॉलला पाठवून दिले काउकॉर्नर रिझन, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय भव्य षटकार. तर सन्माननीय कौशिक दादा खुणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच, तुम्ही देखील इथे आलात आणि या मंचाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ज्या फटक्याची आवश्यकता होती या मॅच मध्ये नक्कीच तो फटका आलाय आणि आता या मॅच मध्ये आवश्यकता असेल 12 बॉल आणि 46 धावांची. मॅच मध्ये घडेल काय, मॅच मध्ये बिघडेल काय, येणारी वेळ येणारी 12 बॉल इथे सांगून जातील. कारण की आव्हान देखील थोडस विचार केला तर नक्कीच मोठं आहे, संकट थोडं मोठं आहे. संकटाला दूर करायचं असेल तर नक्कीच प्रत्येक बॉलवर अटॅक येणं देखील आवश्यकता असेल. सध्या या मॅच मध्ये विचार केला तर थोडस चिंतेची बाब बनले बॅटिंग करणाऱ्या टीम समोर, म्हणजेच खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर जय हनुमान शेलार या संघासमोर 12 बॉल 46 धावांची आवश्यकता. सध्या विचार केला तर 2 फलंदाज मैदानामध्ये एंटर आहेत, त्यांना मात्र नक्कीच एक मॅच ची कामगिरी करावी लागेल. समीर आणि सध्या विचार केला तर नक्कीच सुहास जो मात्र मैदानामध्ये सलामीला एंटर झाला होता, त्याच्यावर देखील भरपूर अपेक्षा असतील या मॅच मध्ये. आतापर्यंत विचार केला सुहास विषय याच्या बॅटमधनं 8 बॉल आणि 21 धावांची खेळी आपण पाहिली आणि समीर ज्याने मात्र थोडीशी ते कामगिरी थोडी खराब पाहायला मिळाली त्याच्या बॅटमधनं. आतापर्यंत 4 बॉल आणि 3 धावांची खेळी समीर याच्या बॅटमधनं देखील पाहतोय. क्रमांक 4च्या षटकाला झाली सुरुवात, राईट मोर द विकेट. ओहो इथे फटका फसलाय आणि नक्कीच विकेट केलायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक 3 बॉलचा पाठमोरा करताना देखील पाहतोय आणि 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न आणि तिसरी धावेच्या प्रयत्नामध्ये नक्कीच आपली विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागते. फेलिंग प्रे टू रॉंग कॉल, चुकीच्या कॉलचा होतोय शिकार आणि नक्कीच आणखीन एक इथे पाहिलं गेलं तर नक्कीच विकेट आपली सॅक्रिफाईस. कोण आहे ज्या लॉर्ड्स नुसार मॅच आपण जो मात्र शेड्यूल केला होता त्याच नुसार आजच्या मॅचेस खेळवल्या जातील. तर नेक्स्ट मॅच असेल वडवली वर्सेस मानवली. दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करणं आवश्यकता असेल. तिसऱ्या धावेचा मोह इथे आवरला नाहीये. सध्या विचार केला तर नक्कीच आपण पाहिलं गेलं तर ओमकार स्पोर्ट्स मानवली संघाचा कॅप्टन आणि जय बजरंग वडवली संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करणं आवश्यकता असेल. पहिल्या बॉलवर विकेट. ओहो इथे पुन्हा एकदा विकेट केले लोंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि बॉलला पाठवून दिले लांबच लांब दूरच दूर. इट्स अ ब्युटिफुल सिक्सर. जे ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत सर्वांना विनंती असेल आणि जे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये म्हणजे आमची
बाउंड्री लाईन आहे तिच्या मागे प्लीज मित्रांनो थांबा. भरपूर जागा आहे, प्लीज विनंती असेल तुमच्याशिवाय मॅचला आणि स्पर्धेला शोभा नाही. पण थोडीशी आमची विनंती असेल, त्या विनंतीला मान द्या. थँक्यू सो मच. थोडंसं अजून मागे व्हा प्लीज. सन्माननीय आदरणीय किसन दादा बांगर सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा करूया मोस्ट मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. सध्या चौकार आलाय विकीजी हे देखील इथे उपस्थित आहेत. सन्माननीय हरचंद्र दादा देसले या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा करूया मोस्ट मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. या सर मुख्य मंचावर बसा प्लीज. चौकार आलाय. मागील बॉलवर षटकार ठोकला होता, त्यानंतर चौकार ठोकला. धावफलक आता पुढे सरकते 48 या आकड्यावर. राईट आर्म राऊंड द विकेट. हो पुन्हा एकदा बिगिट केल्याचा प्रयत्न आणि बॅटची कडा आणि यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाही. या मॅच मध्ये गोल्डन विकेट आले, कारण नक्कीच ज्याने अक्षरशः मॅच मध्ये आग ओतली होती आणि पुन्हा एकदा फिल्डिंग करणाऱ्या टीमचे श्वास रोखले होते. सुहास विषय बॅक टू द डगआउट. तर नक्कीच धावफलक आता 48 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. सध्या महत्वाची विकेट या मॅच मध्ये चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी देताना मात्र बॅटर सुहास विषय 31 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलंय. विस्फोटक खेळीचा अंत झाला. आता सध्या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं तर नक्कीच जे मात्र अपेक्षा आणि आशेचं किरण जागृत झालं होतं जेव्हा सुहास विषय मैदानामध्ये बॅटिंग करत असता. तर म्हणजेच जय हनुमान शेलारी या संघासाठी आता ते आशेचं किरण इथे मावळताना देखील पाहतोय. नेक्स्ट बॉल असेल राईट आर्म राऊंड द विकेट. हो इथे पुन्हा एकदा जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला आणि इथे पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. एकदा वेगाने पूर्ण केली आणि एका धावेवर इथे समाधान मानावं लागलं. याच बरोबरीने विचार केला धावफलक आता एकेरी स्वरूपाने पुढे सरकताना देखील पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 49 49 या आकड्यावर. अजूनही मात्र 7 चेंडू शिल्लक असतील आणि रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर 28.39 च्या सरासरीने ही धावगती काढावी लागेल. मोठे फटके येणं आवश्यकता असेल, कारण की 7 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. शेवटचा बॉल असेल अंतिम बॉल करण या गोलंदाजाचा. आपण पाहिलं गेलं तर नक्की थोडंसं संकट आलं या मॅच मध्ये. पराभवाच्या छायेत बॅटिंग करणाऱ्या टीमला आपण पाहतोय जय हनुमान शेलारी या संघाला. हो इथे पुन्हा एकदा बिगिट केल्याचा प्रयत्न. उंची जास्त अंतर कमी आणि क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय देखील. अगदी घरपोच सेवा आणि नक्कीच विकेटचा पतन. आणखीन एक गडी तंबूच्या आसराला जाताना या मॅच मध्ये. और नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेचे आधारस्तंभ आणि नक्कीच या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य ज्यांचं आपण पाहतोय म्हणजेच सन्माननीय मयूरदादा शेळके सर इथे उपस्थित आहेत. तर त्यांना विनंती असेल की मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा प्लीज. मयूरदादा शेळके आपणास विनंती असेल. खऱ्या अर्थाने विचार केला तर नक्कीच एक लेजेंड क्रिकेटर आणि मुरबाड टेनिस क्रिकेटला ज्यांनी खऱ्या अर्थाने एक वेगळा वळण आणणारे तुमचे आमचे सर्वांचे लाडके मयूरदादा शेळके उपस्थित आहेत या ठिकाणी. तर त्यांना विनंती असेल की मुख्य मंचावर येऊन इथे स्थानपन्न व्हा प्लीज. वेलकम मोस्ट मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं. तर जाऊया मॅचच्या कडे. तिथे नक्कीच एका साईडला असेल जय हनुमान शेलारी संघ, एका साईडला जय गावदेव झुगरेवाडी संघ. दोन संघांच्या दरम्यान ही मॅच पाहतोय. सध्या वर्चस्वानी पकड निर्माण केले शी मात्र जय गावदेव झुगरेवाडी या संघाने या मॅच मध्ये. आता या मॅच मध्ये जर आपण पाहिलं गेलं तर 6 बॉल आणि 33 धावेंची. चला स्पीडअप करणं अपेक्षित राहील. विनंती असेल टॉस साठी देखील रिपोर्टिंग करणं आवश्यकता असेल. मानवली संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. तर वडवली संघ
चा कॅप्टन आपणास विनंती असेल की लगेच या ठिकाणी उपस्थित राहायचे प्लीज. पाच बॉल आणि 33 धावांची आवश्यकता असलेल्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी जी मात्र केली होती म्हणजे जय गावदेव झुगरेवाडी या संघाने, त्याच बरोबरीने अप्रतिम गोलंदाजी देखील करताना या मॅच मध्ये आपण पाहिलं. फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर आपण पाहिलं गेलं तर नक्कीच हा सामन्यामध्ये सध्याच्या घडीला इथे पकड निर्माण करताना श्रीमती जय गावदेव झुगरेवाडी या संघाला पाहतोय. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये. चांगला बॉल, चांगला टप्पा, चांगली लाईन सध्याच्या घडीला आपण पाहिलं गेलं तर या मॅच मध्ये सध्या दुसरा बॉल देखील डॉट आलाय. पहिला बॉल विकेट, त्यानंतर दुसरा बॉल डॉट. ओहो, इथे नक्कीच लाऊड फील केले पंचांकडे आणि इथे घडलंय का या मैदानामध्ये बॉल अगदी विचार केला तर बाउंड्री लाईनच्या शेवटच्या मोमेंटला जाऊन पोहोचला देखील होता आणि फक्त मात्र एका धाबेवर इथे समाधान मानलं. लेगबाईची पुढील बॉल राईट मोर द विकेट. समोर खेळायचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवला गेला. याच दरम्यान चांगली फिल्डिंग, चांगली गोलंदाजी देखील करताना आपण प्रवीण या गोलंदाजाला पाहतोय. अजूनही मात्र 2 बॉल शिल्लक असतील. आतापर्यंत धावफलकचा विचार केला, धावसंख्या 50 या आकड्यावर जाऊन पोहोचले 5 विकेटच्या मोबदल्यात. एक विचार केला तर नक्कीच थोडीशी बॅकफूटवर मात्र बॅटिंग टीम म्हणजे जय हनुमान शेलारी या संघाला पाहतोय, कारण की खूप स्ट्रगल करताना या मॅच मध्ये पाहिलं. एक सुहास विषय यांनी मात्र चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलं. 11 बॉल आणि 31 धावांची केली. जेव्हा सुहास विषय या मैदानामध्ये बॅटिंग करत होता तेव्हा वाटलं होतं की या मॅच मध्ये नक्कीच शेवटच्या मोमेंट पर्यंत श्वास रोखून ठेवेल की काय, पण नक्कीच त्यानंतर सुहास विषय याची विकेट गेल्यानंतर पुन्हा एकदा परतीचा प्रवास जो मात्र फलंदाजी करणाऱ्या टीमचा आपण पाहिला, म्हणजेच जय हनुमान शेलारी या संघाचा. सध्या आता आपण पाहिलं गेले शेवटचा बॉल असेल तर नक्कीच टॉस साठी देखील आपण पाहतोय ओम साई वडवली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं गेलं तर ओमकार स्पोर्ट्स मानवली संघ. 2 संघांच्या दरम्यान हा नाणेफेकीचा कॉल देखील इथे संपन्न होतोय. मॅच होते फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन. आपण पाहिलं गेलं तर जय गावदेव झुगरेवाडी अत्यंत जबरदस्त गोलंदाजी, अत्यंत जबरदस्त फलंदाजी ज्यांची आपण पाहिली या मॅच मध्ये आणि याच कारणास्तव विचार केला तर नक्कीच एक दमदार विजय संपादन केला मात्र जय गावदेव म्हणजे झुगरेवाडी या संघाने. हार्ड लक, तुम्ही देखील चांगला संघर्ष केला म्हणजे जय हनुमान शेलारी संघ. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढे मॅच साठी जय हनुमान जय गावदेव झुगरेवाडी या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस साठी चला रिपोर्टिंग करणं आवश्यकता असेल. डीजे